गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग. श्री रुद्र आनंद या मालिकेतील पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ही मालिका एकूण 12 भागांची आहे. 12+1 13वा भाग जो असेल तो आपण सगळ्यांनी म्हणून रुद्र एकत्र म्हणणार आहोत. म्हणजे मी एक एक ओळ सांगून आपण तसे म्हणणार आहोत, पण ते 13व्या भागामध्ये. पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रुद्राचं नमक आपण पाहणार आहोत आणि आजच्या पहिल्या भागामध्ये आपण काय काय करणार आहोत याची रूपरेखा समोर लिहिली. शांती मंत्राने सुरुवात करणार आहोत, त्याचा अर्थ पाहणार आहोत. रुद्राच्या शांती मंत्रापैकी काही भाग म्हणणार आहोत. सगळा शांती मंत्राची प्रॅक्टिस आज नाही, ती हळूहळू करत जाणार. रुद्रामध्ये एकूण अनुवाक आहेत. नमकामध्ये 11, त्यातल्या पहिल्या अनुवाकामधल्या 13 ऋचांचा अर्थ पाहणार आहोत आणि त्या 13 ऋचांची प्रॅक्टिस करणार आहोत. रुद्राचा शांती मंत्र खूप छान आहे. आपल्याकडे प्रत्येक सूक्ताला म्हणा किंवा कुठल्या स्तोत्राला म्हणा शांती मंत्र आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः असा एक शांती मंत्र. काही वेळेला अगदी शांताकारं भुजगशयनम असा सुद्धा शांती मंत्र आहे. तसाच रुद्राचा शांती मंत्र आहे. ह्या शांती मंत्र म्हणजे स्थिरई अंगाने शांतपणे म्हणण्यासारखा हा एक भाग असतो. आणि हा एक रुद्राचा जो शांती मंत्र आहे तो सकारात्मकतेचा संकल्प आहे. खूप सुंदर आहे. शांती मंत्र हा स्वतःसाठी आहे. मन, बुद्धी, शरीर स्थिर करण्यासाठी आहे. या म्हणजे या मंत्रामध्ये एक शब्द वारंवार येतो, तो म्हणजे मधु. मधु मनिष्ये, मधु जनिष्ये, मधु वक्ष्यामि, मधु वदिष्यामि, मधुमतीं देवेभ्यो असा तो शांती मंत्र चालतो. मधु याचा अर्थ गोडवा, सहजता, सौहार्द, म्हणजे फ्लॅटरिंग फोन आहे, म्हणजे स्तुतीपर नाही, कोणाची भलावण नाही. मधु हा शांततेतून निर्माण झालेला आनंद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग मधु मनुष्य, मधु जनिष्य, मधु वक्ष्यामी याचा अर्थ मधु मनुष्य, माझं मन हेच मुळात इतकं गोड असेल, आहे. सहजता, सहकारात्मकता, सहकार, सकार हे सगळा तो भाग त्याच्यामध्ये येतो. मधु जनिष्ये, मधु वक्ष्यामी, मधु वदिष्यामी, जनिष्ये वक्ष्यामी. आपण याचा अर्थ एक एक पाहणार आहोत. पण जाता जाता सांगून देतो की जनिष्य म्हणजे माझी कर्म पण तेवढीच चांगली असतील. मी बोलेन चांगलं आणि मी सांगेन चांगलं. आणि मग त्याच्यापुढे पृथ्वी मातर मामा ही गसी मधुमनिष्य, आम्हाला मारू नको असं ते सांगतं. मुळात हा जो शांती मंत्र आहे हा थॉट मॅनेजमेंटचा अतिशय सुंदर आहे. विचार व्यवस्थापनाचं प्रिन्सिपल आहे सूक्त आहे असं मला वाटतं. कम्युनिकेशन स्किल्स, संवाद साधण्यासाठी जो एक्सप्रेशन आहे त्याच्या आधीची जी धाटणी असते. अर्जुन जसे विचारतो कृष्णाला भगवद्गीतेमध्ये की जो स्थितप्रज्ञ जो आहे किंवा आसीत त्याची स्टेट ऑफ माइंड कशी असते, ही स्टेट ऑफ माइंड सांगितलेली आहे. मधु जनिष्ये, मधु वक्ष्यामी, मधु वदिष्यामी आणि याचा बेस मधु मनुष्य असा आहे. हा मंत्र चालतो कसा आधी मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला. त्यावेळेला समोर तुमच्या ती स्लाईड दिसणार आहे, ती बघा. कसं असेल ते छान पाहायला हरकत नाही. आणि मागे तंबोरा पण असतो, तो पण आहे त्याचा. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानी सगशिषद् विश्वे देवासूक्तवाच पृथिवी मातरमामाहि गसीर् मधुमनिष्ये, मधुजनिष्ये, मधुवक्ष्यामि, मधुवदिष्यामि, मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यां सग शुश्रूषेण्यां मनुष्ये हस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु. ओम शांती शांती शांती.
असा तो शांती मंत्र. आता स्लाईडवर उजव्या हाताला तुम्हाला ते स्टार्स दिसत असतील बघा, काळा, हिरवा, लाल. याच्याकडे पाहून घ्या. बघा हा, डाव्या हाताला मधुमनिष्ये ही अक्षरे दिसत असतील. म काळ्या रंगात आहे, धू हिरव्या रंगात आहे, म आणि नी पुढचं काळ्या रंगात आहे, आणि शे हे लाल रंगात आहे. हे स्वरांचं वर खाली होणं आहे, आणि स्वरांचं वर खाली होण्यासाठी म्हणून मी रंगसंगतीचा वापर केलाय. याच्याबद्दल मी नंतर काहीतरी सांगणारच आहे तुम्हाला तसं. आता या श्लोकांमध्ये जो रंगसंगतीबद्दल सांगितलं, त्याचा आपण प्रॅक्टिस करूया थोडीशी, आणि मग त्या अर्थाकडे जाऊया. कसं आपण पाहिलं आता हा मंत्र म्हणत असताना, मधुमनिष्ये मधुजनिष्ये, स्वरांची हालचाल आहे. काळा, हिरवा, काळा, काळा, लाल, मधु मनीषे. यामध्ये गंमत आहे. आता हे असे स्वर का, हा आपण नंतर पाहू, आधी गोडवा घेऊ त्याचा. म्हणून आपण काय करणार आहोत, आपण म्हणूया एकदा. हा, काळा, लाल, काळा, लाल, काळा. हं, असं माझ्या मागोमाग म्हणा तुम्ही, लाजू नका. त्याशिवाय लाजलत तर गंमत संपली सगळी, शिकता येणार नाही. हं, मग तुम्हाला काळा लाल काळा लाल असं म्हणायचं नसेल तर मग श्री श्री म्हणा. श्री 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 श्री. कोणाला रुद्र म्हणायचं असेल, रुद्र 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 रुद्र. अशी हळूहळू प्रॅक्टिस करूया आपण. मग आता कसं आहे, काळा, हिरवा, काळा, काळा, लाल, श्री 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 श्री. माझ्या मागोमाग म्हणा, आणि हळूहळू म्हणता 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 ह्या स्वरांचा सुंदर गोडवा जाणवायला लागेल, त्याच्यातून नाद येईल. आता बघ कसं झालं ते, काळा, हिरवा, काळा, काळा, लाल, मधु मनीषे. म्हणा, मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि. मधुवदिष्यामि. स्वर पक्के होत जातील याने. बघा, म्हणता येतं का माझ्याबरोबर? थोडा वेग वाढूया. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि. असे आहेत ते. मग ह्या रंगांची गंमत जम्मत घ्यायची. आता सगळ्यात खाली पाहिला असेल तर एक निळा रंग पण येतोय. आता निळा रंग कुठे येईल? हिरव्यापेक्षा वर जातोय तो. काळा, हिरवा, निळा, काळा असा जातो तो. सर्वांजंभयंत सर्वाश्च. उजव्या हाताला बघा, तो वा हा हिरव्याच्याही वर लागतोय. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा काय अर्थ आहे? लहान मूल झालं ना आपण आता. मग आधी आता अर्थाच्या मागे लागायचं नाही, बुद्धीला मध्ये आनंद द्यायचा नाही, त्यातला गोडवा घेतला पाहिजे. आपण काय करणार आहोत, रुद्र म्हणायला शिकणार आहोत, हळूहळू संथा देणार आहे. यामध्ये नुसतंच आपलं अक्षर कशी म्हणायची, त्याला स्वरांचा जर का गोडवा आला, म्हणून मग मी ही लाल, काळा, हिरवा, निळा यांची सिस्टीम सुरू केली रंगांची. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे मला हे दिसायला लागतं आणि गोष्टी दिसतातच.
मग कसं सांगायचं? लोकांना उगाच सांगायचं का? थोडा वरती न्या, थोडा वरती न्या. आता हा वरती अक्षर, आता हे खाली अक्षर. आपल्या पोथ्यांमध्ये सुद्धा पूर्वी आडवी रेघ, उभी रेघ असायची. पण जर का आता असं साधनं निर्माण झाले तर त्याचा जास्ती वापर करायचा. हे म्हणताना किती छान वाटतं. म्हणून हे सगळं म्हणायचं. आता आपण एक एक अर्थ पाहू. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञानी. आता मी म्हणत असताना ना, डोळ्यासमोर ते अक्षर कुठे आहे बघा, त्याचा रंग बघायचा प्रयत्न करा. मगाशी रंगातून स्वर दिला, आता माझ्या स्वरातून रंग पाहायचा प्रयत्न करा. आपण लहान मूल व्हायला हवं. तरच आपण त्या शक्तीच्या जवळ जाऊ. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञानी बृहस्पतिरुक्ता मदानी सगशिषत विश्वे देवा सूक्तवाच. इडा म्हणजे पृथ्वी माता. देवांना बोलवणारी आहे ती. एक्सपर्ट्स हवेत पृथ्वीला. आणि माणसाला हे एक्सपर्ट्स हवेत. कोणीतरी करून पाहायलाय, दिलाय, लोकांपर्यंत पोहोचवलाय. हे यज्ञ करणारी मंडळी आहे ती सगळी. आणि अशा यज्ञ करणाऱ्या मंडळींचा, एक्सपर्ट्सचा गुरु तो बृहस्पती. तो स्तोत्राचा आनंद घेतोय. मग आपण असा आनंद घ्यायला नको का? हे स्तुती करत करत स्तोत्र चाललंय. स्तोत्र याचा अर्थ स्तुती करणार. विश्वे देवाहा. हे सगळी जे एक्सपर्ट्स आहेत ना, देव म्हणजे एक्सपर्ट्स, त्या त्या विभूती, त्या त्या क्षेत्रामधले एक्सपर्ट्स लोक. वेगवेगळ्या शक्तींना आमंत्रण आहे. हा ऊर्जेचा मंत्र आहे सगळा. सर्वांना. बरं, शक्ती, ऊर्जा, चैतन्य हे सगळं निर्गुण निराकार आहे. माणसाला काहीतरी सगुण हवं असतं. खेळायला हवं असतं त्याला. आणि म्हणून त्यानं सगळी नावं दिली. देवांना नावं दिली. बृहस्पती निर्माण केला. ही सगळी सगुण साकार माझ्यासाठी मान दिसायला पाहिजे. म्हणून माणसाला ते कुठल्या तरी रूपात दिसायला लागतं. असा. मग मी पृथ्वीला आवाहन करतोय, सगळ्यांना बोलवतोय. पृथिवी मातरमामा हिगसी हिगसी म्हणजे हिंसी. हिंसा करू नको. पृथ्वी माते, तू आम्हाला कधी रागवू नको, त्रास देऊ नको. पण त्याच्यानं रेसिप्रोकेशन कसं आहे? मी पृथ्वीची काळजी घेतो का? झाडं तोडतो आपण, झाडं जाळतो, वणवे लागलं बघत नाही, पाणी वाटेल तसं वापरतो, एक एक गाड्या धुवायला केवढं पाणी. आमच्याही सोसायटीमध्ये कित्येकदा सांगावं लागतं, अहो पाणी कमी वापरा. एका बादलीने गाडी धुतली जाते. मग पृथ्वीला आपण जर का उलटं-सुलटं केलं, ते आज ना उद्या कधीतरी मस्ती होणार. बघा, यावेळेला युरोपमध्ये टेम्परेचर 38 डिग्री, 37, 36, 30, 35 कधी पाहिलं नाही तिथे. काय झालं असेल असं? तर हा जो मी संकल्प दिला, हा जी मी कमिटमेंट दिली, मधु मनिष्ये मधु जनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि, मनिष्ये मधु जनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि मधु. माझं मन छान आहे. म्हणजे पृथ्वीला सुद्धा मी कधी त्रास देणार नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढंच. मन छान, कर्म छान, लोकांना त्रास देणारं नसेल, लोकांना आनंद देणारं असेल. माझं त्यामुळे बोलणं लोकांना आनंद देणारं असेल आणि पुन्हा बोलणं, पुन्हा सांगणं हे सुद्धा आनंद देणारं असेल. हे कमिटमेंट आहे पृथ्वीला दिलेली. आम्ही असं वागू, तू पण आम्हाला सांभाळ. मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यां सग शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यः. मधुमती, मधु, मती, मती, इन्क्लिनेशन. मतीचा अर्थ होतो इन्क्लिनेशन, बुद्धीचा पहिला स्तर. तोही माझा गोडव्याकडे झुकलेला आहे. अशी वाणी मधुमतीम वाचम देवेभ्यः. या एक्सपर्टसाठी, ज्यांनी स्वतःमधल्या एक्सपर्टसाठी, इतरांमधल्या एक्सपर्टसाठी उद्यासम मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासम. उद्यासम. मी बोलतोय ऐकण्यासाठी, हे चांगलंच बोलेन. कसे? माझी मतीच मधु आहे. हां. प्रिय असेल, हितकारक असेल, सर्वांसाठी हितकारक असेल. आणि मग काय मला आशीर्वाद मिळाले पाहिजेत. तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोनुमदन्तु. तम म्हणजे त्यामुळे, ह्या अशा माझ्या कृतीमुळे ह्या सगळ्या एक्सपर्ट्सना, या सगळ्या पितरांना, पितर म्हणजे मला जो अनुभव आला तो माझ्या आधी कोणीतरी घेऊन ठेवला. त्याच्यातनं ते शहाणे झाले. त्यांनी मला काहीतरी सांगितलं. मी शहाणा झालो. मला तो अनुभव आला. मी इतरांना पाठवलं. यांना पितर असं म्हणत जातात. आमचं रक्षण कर. अवंतु, मा अवंतु आणि शोभायै अनुमदन्तु. अवन्तु शोभायै पितरोनुमदन्तु. आनंदित व्हा तुम्ही. मग आता लोकं आनंदित कशी होतील? मी आनंदित असलो तरच लोकं आनंदी होणार. हं, असं आहे. तर आता अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत एक, 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 एक. एक सांगायचं आहे सर्वांना,
हा श्री रुद्र आनंद हा 12 भागांचा कोर्स जो आहे ना, त्याला जी फी आहे ती संपूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला जेव्हा द्यायची, जितकी द्यायची तितकी द्या. ती तुम्ही या नंबरवर देऊ शकता. जीपे करणार असाल तर 9822031915. जीपे दुसराही नंबर आहे 8380081915. हे तुम्हाला बघता येणारे नंबर नोट करून घेऊ शकता, तुम्ही देऊ शकता. आत्ता द्या असं माझं म्हणणंच नाही. मुळात माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जेव्हा द्यायची तेव्हा द्या, पण आनंदाने म्हणा. आपण जेव्हा आता अनुवाद दुसरा पहिला सुरू करू ना, त्याची प्रॅक्टिस छान करा. तुम्हाला आनंद मिळाला की मला आनंद आहे. पेपालवर द्यायचं असेल, कोणी बाहेर राहत असेल इंडियाच्या, त्यांना हे सोयीचं जातं. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने द्यायची असेल तर ही लिंक आहे, razorpay.me/dgedu. ही लिंक आहे, किंवा हा QR कोड आहे हां पेटीएमचा, तिथे करा. हा कसा असणार आहे कोर्स आता आपला? हं, हा म्हटलं तसं 12 भागांचा आहे. सोमवार 20 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार असा तो कोर्स आहे. रात्री 9 ते 10 माझ्या यूट्यूब चॅनलवर. आत्तासुद्धा तुम्ही तिथेच बघताय. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा? तर प्रत्येक वेळेला जेव्हा हे होईल ना, चालू झालं की पब्लिश झाला व्हिडिओ, ते तुम्हाला कळेल. नाहीतर मग दररोज येऊन बरोबर 9 वाजता सोमवार, मग बुधवार, शुक्रवारी यायचं. त्यापेक्षा सेशन्स 12 आणि शेवटचं सेशन आपण म्हणणार आहोत, एकत्र म्हणणार आहोत. तसं कालावधी 5 आठवड्यांचा असेल साधारणतः. कारण प्रत्येक आठवड्यामध्ये 3 अशी 4 त्रिक 12, 4 आठवडे प्लस पुढचा एक 17 ऑगस्टचा सोमवार येतोय. शांत चित्ताने आनंदाने प्रॅक्टिस करा, भीती नको. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते यूट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये लिहा. माझा नंबर पण तिथे आहे. ही सगळी माहिती यूट्यूब चॅनल म्हणजे आता जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिहिलेली आहे. प्रश्न विचारा. आत्तासुद्धा चॅटमध्ये तुम्ही प्रश्न विचारले तरीसुद्धा चालेल. आपण प्रश्नोत्तरांचा एक सेशन ठेवणार आहोत. दर 4 सेशन नंतर किंवा 5 सेशन नंतर आपण प्रश्नोत्तरांचं सेशन ठेवणार आहोत. म्हणजे एक मध्यात असेल आणि एक शेवटच्या आधी असेल, अशा पद्धतीचं ते सेशन असणार आहे. हां, काय करणार आपण या प्रवासामध्ये? प्रत्येक ओळ म्हणणार आहोत. आता तुम्हाला मी मगाशी मधुमनिष्ये, मधुजनिष्ये, मधुवक्षामी हे म्हणायला सांगितलं. मग ते काळा, लाल, हिरवा, निळा हे समजावून सांगितलं. आता काही लोकांना वाटलं असेल, की "अरेच्चा, हे सगळं कसं जमेल?" आता सुरुवात आहे. त्यामुळे आपण प्रत्येक ओळ 2-2, 3-3 वेळा म्हणणार आहोत. शांतपणे उच्चार करणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे तो राहणार आहे इथे. त्यामुळे तुम्ही पुन्हा-पुन्हा या व्हिडिओवरून बघू शकता. हं. त्या 3 स्वरांचा आनंद घेणार आहोत. हं. त्या अर्थ ऐकणार आहोत त्यांचा. आणि काय करणार नाही, पाठांतर वगैरे नाही करणार. मुळीच घाई करणार नाही. 11 वेळा म्हणायचं आहे, 1000 वेळा म्हणायचं आहे, या भानगडीत पडणार नाही आपण. एकदाच इतका शांत म्हणायचा, ओंकार लावल्यानंतर सुद्धा आनंद आला पाहिजे. ओम. संस्कृत व्याकरण वगैरे अडकणार नाही. हं. मग आता आपण सुरू करूया. आता अनुवाक 1 आपण सुरू करूया. काय करणार? आपण अनुवाक 1 ची ओळख करून घेणार. त्याच्यामध्ये एकूण 32 ऋचा आहेत. त्या 32 पैकी आज आपण 13च बघणार आहोत. त्या 13 ऋचांचे सुद्धा 2 गट केलेत मी. एकदम अंगावर येतं मग काही वेळेला. मग 1 ते 7, मग 6 ते असे गट केलेत त्याचे. कारण आपण शांती मंत्र पण म्हटला ना म्हणून. अ, प्रत्येक गट आधी मी म्हणून दाखवेन. शांती मंत्र कसा म्हटला, तसा आधी हा अनुवाक 1 मधला 1 ते 6 ऋचा म्हणेन. त्यांच्या ऋचांचा अर्थ सांगेन, जसा शांती मंत्राचा अर्थ सांगितला तसा. आणि मग तुमच्याकडनं म्हणवून घेईन. मला जसं मी मुंबईला राहायचो कुर्ल्याला. तिकडे लक्ष्मण शास्त्री होते. खूप छान त्यांनी समजावून सांगितलं मला. करून घेतलं माझ्याकडनं. आजोबासुद्धा छान होते माझे. ते म्हणाले, "मला येत नाही, तू त्यांच्याकडनं शिकून घे." हा त्यांचा मोठेपणा, शिकवणं यांचा मोठेपणा. आणि आधी 8-10 लोकं असायची माझ्यावर माझ्या वयाची. शेवटी मी एकटाच राहिलो दुसऱ्या-तिसऱ्या अनुवाकापासून. कारण ते असे एक-एक अक्षर म्हणून घ्यायचे. त्यावेळेला काही वेळेला कंटाळा यायचा. उपयोग होतोय. हां. या संपूर्ण भागामध्ये कदाचित आले तर YouTubeवर आपण पब्लिश करतोय ना, त्यामुळे एखाद वेळेला कमर्शियल ब्रेक येऊ शकतील. मला माहिती नाही. एवढं फक्त मला सांभाळून घ्या तुम्ही. मग आता रुद्र अनुवाक 1. अनुवाकचा अर्थ होतो फ्रेज, पॅराफ्रेज, पॅराबल, कॉन्सेप्ट्स, सेगमेंट, सेशन काही म्हणा. ही संपूर्ण मांडणी आहे. अनुवाक 1, 2 ते 11. पहिला अनुवाक जो आहे ना, तो विनंतीचा अनुवाक आहे.
ही विनंती कोणाला आहे? तर रुद्र संकल्पना उभी केलेली आहे. रुद्र संकल्पना कशाची आहे? शक्तीची आहे. शक्तीचं रूपांतर, शक्तीचं संरक्षण, शक्तीचं संरक्षण याचा अर्थ त्याचा वापर करून माझं आरोग्य, माझं कल्याण सांभाळणं. शक्ती दिसत नाही. तिचा वापर झाला की मग शक्ती दिसायला लागते, म्हणजे शक्तीचं रूपांतरण दिसायला लागतं. मशीन फिरायला लागलं की समजतं वाफेमध्ये शक्ती किती आहे. वाफेचं इंजिन फिरायला लागलं की. इलेक्ट्रिसिटीमुळे फॅन फिरायला लागला की कळतं इलेक्ट्रिसिटीमध्ये ताकद आहे. आपण एक सगुण रूप तयार केलं रुद्राचं. काही वेळेला आपल्याला या अनुवाकामध्ये ती वर्णन पण येईल. पण मुळात हे काय आहे, की शक्ती आहे. शक्तीला डोकं नाहीये. शक्ती जशी वापरली जाते तशी. ती हितकारक पण होऊ शकेल किंवा अहितकारक पण होऊ शकेल. डिस्ट्रक्शन पण होऊ शकेल आणि कन्स्ट्रक्टिव्ह पण होऊ शकेल. एक नक्की, डिस्ट्रक्टिव्ह शक्ती वाईट का? नाही. कन्स्ट्रक्टिव्ह शक्ती चांगली का? नाही. डिस्ट्रक्शन झालं नाही तर कन्स्ट्रक्शन होणार नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा कन्स्ट्रक्ट करतो. महेश म्हणजे रुद्र हा डिस्ट्रक्ट करतो. डिस्ट्रक्शन झालं तरच. नवीन घर बांधायचं असेल तर जुनं घर पाडावं लागेल. अगदी जुनं घर नसेल तरी जमीन खोदावी लागेल. काही ना काहीतरी डिस्ट्रक्शन करावं लागेल आणि त्यातूनच कन्स्ट्रक्शन उभं असतं. हे सगळं आणि अशा ह्या शक्तीच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जो आपण लॉ 3री-4थीत शिकलोय हो, लहानपणी शिकलोय. एनर्जी कॅनॉट बी जनरेटेड, नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉईड, बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. असा हा सगळा भाव आहे. रुद्र म्हणजे भयंकर आणि शिव म्हणजे कल्याणकारक. अशा दोन्हींचा तो मग आपला हा जो अनुवाक आहे ना, त्यातले आपण पहिले ऋचा आपण म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये धनुष्य, बाण, धनुष्याची दोरी असे मेटाफोर्स तयार केलेत, रूपकं घेतलेली आहेत. आणि ह्या शक्तीची रूपं सगळ्या दिशांना सामावलेली आहेत. असंख्य रूप आहेत. रूप नसेल तर मला कळणारच नाही. मग रूप आलं की त्याला नाव दिलं. असं आहे नामरूपाचा खेळ तो. एका रूपाचं वर्णन करताना म्हटलंय, "नीलग्रीवा शितिकंठा, नीलग्रीवा विलोहिता." नीलग्रीव, निळा मान, निळा गळा, शरीर लाल, विलोहितः अशी वेगवेगळी त्याच्यामध्ये नावं आहेत. आणि हीच शक्ती पापांचा नाश करणारी सुद्धा होऊ शकते. अपापकाशिनी असा तो आहे. हां, मग आता काय करूया, मी तुम्हाला दाखवतो तो आणि मी तो म्हणून दाखवतो आधी म्हणजे अंदाज येईल त्या ऋचा आणि आपण पुढे जाऊ. एक-एक मी सांगणार आहे कसं म्हणायचं. त्या लालकडे लक्ष द्या, काळाकडे लक्ष द्या. आपला काळा बेस स्वर कसा आहे? ओम. ओम. असा काळा बेस आहे की नाही? ओम. हं, तसं. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषभे नमः. हे आता तुम्ही म्हणायचं नाहीये. हां, मी आता एक-एक म्हणून दाखवणार आहे. आणि तुमच्याकडनं म्हणून घेणार आहे, काळजी करू नका. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषभे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत ते नमः. यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः. विवाशधुव्यायात भतया नो रुद्रमृडय. या ते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी. तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ता विचाकशी. असा तो सगळा अ, अनुवाद जातो. मग आपण आधी म्हणायचं का? एक-एकदा हळू म्हणू, म्हणजे मग तुम्हाला पण म्हणल्याचा अंदाज येईल. हां, असं आपण म्हणूया. मग एक-एक ओळ सांगणार आहे मी तुम्हाला म्हणायला. ती शांत म्हणा छानपैकी. चला म्हणू आपण हां. मी दाखवतो एकीकडे स्लाईड आणि म्हणायची. एक-एक ओळ म्हणायची हां. चला. शांत म्हणायची. ॐ नमस्ते रुद्रमन्यव ॐ नमस्ते
मन्यव भूतोत ईशवे नमः भूतोत ईशवे नमः हं? काय करूया शरीराची पण साथ घेऊया स्वरासाठी मजा आहे त्याच्यामध्ये कशी त्या शरीराची साथ घ्यायची त्याच्यामध्ये बघा दाखवतो हळूहळू हळू माझ्याबरोबर म्हणत चला हं? हात वर खाली करायचे असं हात वर खाली करायचे म्हणजे उदाहरणार्थ ओम नमस्ते रुद्र मन्यव न म्हणजे एक फील येतो हा बघ चला आपण छान आता म्हणूया ओम नमस्ते रुद्र मन्यव भूतोत ईशवे नमः आणि काळजी करू नका हा अनुवाद अनेकदा रिपीट होणार आहे प्रॅक्टिस करून घ्यायची जबाबदारी माझी प्रॅक्टिस करायची जबाबदारी तुमची सेशन झाल्यानंतर कधीही वेळ मिळेल तेव्हा करत जा ओम नमस्ते रुद्रमन्यव भूतोत ईशवे नमः नमस्ते अस्तु धन्वने नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां लाल काळा हिरवा बाहुभ्यां उतते नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां उतते नमः यात इषु शिवतमा शिवतमा शिवं बभूवते धनुः यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः शिवा शरव्या शिवा शरव्या यातव शिवा शरव्या यातव तयानो रुद्रमृडय अजून 2 ओळी आहेत त्या एकदा काय करतोय आपण एक एकदा ओळ म्हणतोय आपण आणि हळूहळू हळूहळू ते सगळं भिनत जाणार आहे काही जणांना पटकन जमत असेल काही जणांना अरे तो स्वर लागत नाहीये आत्ता सुरुवात केली आपण स्वतःला कोसू नका हं
लहान मूल कधी स्वतःला कोसत नाही, ते प्रॅक्टिस करत जातं. आणि आता पहिला दिवस आहे, 12 वेळा अजून भेटणार आहोत आपण. माझ्यावर विश्वास या बाबतीत ठेवा, बाकी कुठल्याच बाबतीत विश्वास ठेवू नका. मी एखादे प्रिन्सिपल सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही अनुभव घ्या. किंबहुना याही गोष्टीवर तुम्ही अनुभव घेऊनच माझ्यावर विश्वास ठेवा. जसं सांगतोय तशी प्रॅक्टिस करा बस. हां? पण मात्र आनंदाने प्रॅक्टिस करा. गंमत-जंमत घेत प्रॅक्टिस करा. ज्यांना अर्थ हवा आहे त्यांना अर्थ पण सांगतो. हां? तर आता पुढच्या 2 ओळी घेऊ. या ते रुद्र काळा हिरवा काळा 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 हिरवा काळा काळा लाल काळा या ते रुद्र शिवा या ते रुद्र शिवा तनू म्हणून तो हात वर खाली करा. काही जण मान वर खाली करतात, काही जण हात नुसता वर खाली करतात. काय बेसिकली गाईडन्स आहे स्वतः स्वतः दिलेला. या ते रुद्र शिवा तनू रघोरा. आता त्या रा नंतर एक एस काढलाय, तिथे एक अक्षर असतं, तो किंवा आ असतो, पण ते न म्हणता आपण तो रा असं म्हणतो. या ते रुद्र शिवा तनूर घोरा रघोरा पापकाशिनी हिरवा काळा 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 पापकाशिनी म्हणा. तया हिरवा काळा हिरवा तया नस्तनुवा तया नस्तनुवा शंतमया काळा हिरवा काळा लाल शंतमया गिरिशंता गिरिशंता चाकशी. अजून एकदा प्रॅक्टिस करणार आहोत आपण, पण त्याआधी आपण छान त्याचा अर्थ बघूया. कसा आहे? त्याच्यामध्ये ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. काय गंमत आहे बघा. रागाचं व्यवस्थापन आहे. मन्यवे, मन्युला, विष्णवे, विष्णूला, तसा चतुर्थी आहे ती. मन्यवे म्हणजे रागाला, रागाला नमस्कार असो. ओम नमस्ते रुद्र उत मन्य विषवे नमः. मन्यवे तुम्हाला नमस्कार. रडवणाऱ्याला संहारक शक्ती असलेल्या अशा रागाला नमस्कार. उत म्हणजे आणि बाण त्याला पण नमस्कार. हे रुद्रा तुम्हाला नमस्कार, तुमच्या रागाला नमस्कार आणि तसेच तुमच्या बाणाला नमस्कार. आता धनुष्य बाण हे उदाहरण आहे, मेटाफोर म्हणतात त्याला. आपल्या आयुष्यातला राग, तणाव, नैराश्य, चिडचिड हा हा अंतर्गत कोप आहे. त्याला आपण नमस्कार करतो. नमस्कार करणाऱ्या व्यक्तीकडे आपण नेहमी पाहतो. पण नकारात्मक भावनांना झिडकारून देऊन होत नाही. नकारात्मक भावनांना सन्मान करावा लागतो त्यांचा. तरच त्यातून बाहेर जाऊ. कारण ह्या नकारात्मक जरी भावना असल्या, तरी एनर्जी आहे ना ती. राग ही एनर्जी आहे. मग राग येत असेल, तर रागातली एनर्जी काढून टाकून चालणार नाही. त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. मुळात ही सुरुवातच तशी होते. ओम नमस्ते रुद्रवन्यव उतोत ईशवे नमः बाणांसारखी. अशा नमस्ते अस्तु
नमस्कार असो तुला, नमः ते असतो तुला नमस्कार असो. अजून काय? धन्वने, धन्वने म्हणजे तुझ्या धनुष्याला नमस्कार असो. अजून काय? बाहुभ्याम ते नमः, तुझ्या दोन्ही हातांना, बाहुभ्याम द्विवचन आहे, तुझ्या दोन्ही हातांना नमस्कार असो. बघा, म्हणजे तुझ्या रागाला नमस्कार, बाणाला नमस्कार, धनुष्याला नमस्कार, तुझ्या दोन्ही हातांना नमस्कार. ही सगळी इकोसिस्टीम पाहिली तर काय दिसतं? राग ही एनर्जी आहे, मानसिक, भावनिक. हात साधन आहे, बरोबर की नाही? किंवा आपण त्याची शक्ती म्हणूया, हात मागे पुढे होते. धनुष्यबाण ह्या सगळ्यांची इकोसिस्टीम आहे ती. माझ्या मनातली एनर्जी घेऊन हात वापरून, बाण, धनुष्य साधन वापरून मी स्टॅटिक कायनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, स्थितीचे, गतीचे, अशी इतकी सुंदर आहे. थोडक्यात काय? माझ्यातली एनर्जी आणि शक्ती, शक्तीनी तयार झालेली कृती, शक्ती आणि कृती या दोघांचा जबाबदारीने वापर करीन म्हणून त्याला नमस्कार. यात इषु शिवतमा शिवम बभूवते धनु. शिवम शब्द आला बघा इथे. शिव, तम शिव म्हणजे शांततेची पराकाष्ठा. अत्यंत शांत. शिवम म्हणजे कल्याणकारी. शांतता, कल्याणकार, कल्याणकारी असं ते धनुष्य असो. धनुष्याला ताण आहे. आपण म्हणतो ना, ताण आहे सध्या मानावर माणसाच्या. तो ताण वाईट का चांगला? ताण ही एनर्जी आहे. ताणचा अर्थ होतो स्थिती, स्टॅटिक एनर्जी. सुटला की झपकन जाणार बाण. बाण लावून धरल्या प्रत्यंच्या, अशी ओढून धरले त्यांनी. तर त्याला नमस्कार. आपलं फोकस आहे. बाण हा फोकस दाखवतो, गती दाखवतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला एखाद्या वेळेला टीका होऊ शकते आपली. पण तो जो टीका आहे ती जर ट्रान्सफॉर्म करून आपण ऐकली, या टीकेतनं मला काही शिकता येत आहे का? त्या टीकेतनं शिकायला सुरुवात झाली, की ते बाण, टीकासुद्धा माझी कल्याणकारी होऊ शकते माझ्या स्वतःला. आणि मी जर कोणावर टीका करत असेन, तर ती मधुमनिष्ये, मधुजनिष्ये, मधुवक्ष्यामी, मधुवदिष्यामी. आणि जरी एखाद्या वेळेला राग येणारी असेल, तरी त्यामध्ये हेतू सकारात्मक असेल. असं यात इषु शिवतमाम शिवम बभूवते धनु. शिवा शरव्या या तव तया नो रुद्र मृडय. मृडय, मृडय हा शब्द खूप छान आहे. मृडय म्हणजे आनंद. अनेकदा शब्द आलाय हा, मृडयंतु ते. शेवटी सुद्धा अगदी शेवटच्या रुचेमध्ये सुद्धा हा आलाय की तू आनंदित राहा. मस्त. मग शरव्याचा अर्थ होतो, आता बघा काय राहिले इकोसिस्टीम मध्ये? धनुष्य आलं, बाण आले, धनुष्य हात आले दोन्ही. आता बाण ठेवणार कुठे? बाण ठेवायला भाता, शरव्या, बाणांचा भाता. सगळं आलं. म्हणजे अनेक बाण आहेत, वेगळ्या पद्धतीचे बाण जात आहेत. बाण हे, बाणाला काही डोकं नाही. बाण जसे पाठवणार, जेवढी ताकद त्या तिथे जाणार, ज्या दिशेला जाणार तिथे जाणार. व्हेक्टरचं उत्तम उदाहरण आहे ते. मग बाणांचा भाता, ते ठेवण्याचं साधन, तिच्यातून जे काही येईल ते कल्याणकारी असो. आता कोणाला सांगितलं आहे हे सगळं? रुद्राला सांगितलं. रुद्र कुठे आहे? हे हळू-हळू, हळू ते सांगायला लागते, की तुझ्यातच आहे सगळं. हा एनर्जी फॉर्म आहे. हां. मग शिस्तबद्धता आली, सकारात्मकता आली. तर ती बाण जिथे ठेवलेत, जी कुपी आहे, त्याला जो भाता म्हणतो तो. या ते रुद्र शिवा तनू रघोरा पापकाशिनी, अपापकाशिनी. म्हणजे पाप मिटवणारी सगळी शक्ती आहे. पापचा अर्थ काय होतो? पाप म्हणजे चोरी करू नये, खोटं बोलू नये. पापाचा खरा अर्थ होतो द्विधा मनस्थिती, अस्थिरता. म्हणून अथर्वशीर्षामध्ये अथर्वतेची कास धरायला सांगितले. एकदम शांत, स्थिर. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ सांगतो तो, की बाबा तू लढ नाही तर लढू नको. पण डोकं शांत ठेव तुझं. स्थितप्रज्ञ हो. आणि लढायला उतरलास तर डोकं शांत ठेवण्यापासून गत्यंतर नाही. कारण पलीकडे भीष्म, द्रोण, महान मंडळी आहेत सगळी. तुला ज्यांनी शिकवलं तर तुझ्यापेक्षा हुशार नसेल का? त्यामुळे तू स्थितप्रज्ञ राहा, असं कृष्ण या अर्जुनाला सांगत असतो. त्यामुळे आता हे जर का पाहिलं, प्रत्येक व्यक्ती ही ऊर्जेचाच एक भाग आहे. म्हणजे धनंजय गोखले, आता मी जो बसलोय, ते मुळात ऊर्जेचं रूप आहे. आज ना उद्या हे रूप जाणार, किंबहुना लहानपणापासून आत्तापर्यंत रूप कधी शाश्वत राहिलंच नाही. लहानपणी वेगळा दिसायचो मी, आता वेगळा दिसतो. आता तर काय सगळंच गेलं हो, काय करणार? म्हणजे सारखा चेंज होतोय. रूप वेगळी आहेत. हां, आतमधल्या भावना, लोअर इमोशन्स, हायर इमोशन्स सारख्या सत्व, रज, तमो गुणांनी तो खेळ चालू असतो. कधी कठोर, तर कधी कोमल, कधी काळजी करणारे, तर कधी इंडिफरंट. असं हा सगळा भाग आहे, असं मी समजून घ्यायचंय. अशा कल्याणकारी तुमचं शरीर मला दिसू दे, ते स्वरूप, भीती न देणारी, अघोरा, घोर आणि अघोर, अपाप काशिनी, असं असेल. म्हणजे
काही वेळेला आपण स्वतःला सुद्धा फार फार त्रास देतो, स्वतःला भयंकर टीका करतो स्वतःवर. काही वेळेला असं न करता जर का ती एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली, तर मी मृडयंतू नाही का होणार, आधी मगाशी सांगितलं. मी आनंदित नाही का होणार आणि मग मी आनंदित असेन तरच इतरत्र मी आनंद पसरू शकतो. तया नस्तनुवा तनुवा म्हणजे शरीराने, शरीर स्वरूपाने, तया नस्तनुवा नहा म्हणजे आम्ही, आम्हाला नहा. सहनाववतु सहनौ भुनक्तु तो नहा इकडे आला. तया नः तनुवा शंतमया गिरीशंता भिजाकशीही असा तो अर्थ. म्हणजे गिरीशंत म्हणजे पर्वतांचे स्वामी. शंतमया शांततेने शब्द तिकडनं आलाय. शांततेने परिपूर्ण असलेले असे तुम्ही शांततेचे स्थिरतेचे स्वामी पर्वत येतो. आम्हाला दर्शन द्याल का? म्हणजे माणसाला सातत्याने ऊर्जेचं स्वरूप पाहायचं असतं. आणि म्हणून कृष्ण सुद्धा सांगतो, की मीच दोन्ही आहे. दिसणारा आणि न दिसणारा. रुद्रात सुद्धा येणार आहे हां, दृश्यन नदृश्यन. हां, इलेक्ट्रिसिटी आणि बल्ब. बल्ब आणि बल्बचा प्रकाश दिसतो, इलेक्ट्रिसिटी दिसत नाही. मग इलेक्ट्रिसिटीला मी सांगितलं, तू प्रकाशमान होशील का? त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी नाही प्रकाशमान होणार स्वतःची स्वतः. असा तो सगळा भाग आहे. हां, मग आपण आता एक शांत परत म्हणायचं आणि मग पुढच्या याला जायचं. अ, अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत राहिलेली. 1 तास असणार ना आपला तसं. चला एक-एकदा म्हणूया आता. आता याचा अर्थ मनात येत असेल बघा हळू-हळू आणि पुन्हा-पुन्हा तुम्ही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग पहा. एकदम सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. हं. आता म्हणूया. थोडी गती वाढवणार आहे मी. चला. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशभे नमः. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशभे नमः. नमस्ते अस्तु धन्वने आहुभ्याम् उतते नमः. नमस्ते अस्तु धन्वने आहुभ्याम् उतते नमः. यात इषु शिवतमा यात इषु शिवतमा इवं बभूव ते धनुः इवं बभूव ते धनुः इवाशरव्या इवाशरव्या यातव इवाशरव्या यातव तया नो रुद्रमृडय तया नो रुद्रमृडय या ते रुद्र या ते रुद्र इवा तनूरघोरा या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी. बघा संपूर्ण म्हणता येते का? सांगतो. या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी
तया नस्तनुवा तया नस्तनुवा चन्तमया गिरिशन्ता विचाकशीः तया नस्तनुवा चन्तमया गिरिशन्ता विचाकशीः हं. अर्थ मनात रेंगाळत असेल, रेंगाळू दे. काही काळजी करू नका. लक्षात ठेवू नका. प्रॅक्टिस नका. हां? मेमरी नको. आता आजच्या भागातला शेवटचा भाग. 7 ते 13. 7, 8, 9, 10, 11, 12, 13 या म्हणायच्यात. सोप्पा आहे. प्रार्थनेचा महत्वाचा भाग आहे. आता विनवतोय तो. शिवशब्दाचा महत्वाचा उपयोग या भागामध्ये होतो. कल्याणकारक आहे. ते जे चालू झालं ना, तेच पुढे येईल आता. अ, आता मग जर का आमचं आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर आम्हाला कोणतरी वैद्य हवा, डॉक्टर हवा. तोही छान पाहिजे. मग बरं आमच्या आजूबाजूची संकटं दूर झाली पाहिजेत. आता मुळात हे जे आहे ना, हे दुसऱ्यावर अवलंबित्व नाहीये. परावलंबित्व नाहीये हे. हे इंटरॅक्शन आहे, सिम्बियोटिक मूव्हमेंट आहे. म्हणजे एक तर ऊर्जेशी संलग्नता आहे. ऊर्जा म्हणून मी रूप घेतलंय माझं आणि सगळीकडे वेगवेगळी रूप दिसतायत ऊर्जांची. तर त्याच्यामध्ये असलेला हा कनेक्शन आहे. आता मी ह्या आधी म्हणून दाखवतो आणि मग कसा होतो आपण ते पाहूया. छान आहे हा अनुवाद सुद्धा. सुरेख आहे अगदी. या मिशुम काळा हिरवा या मिशुम गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहियसि पुरुषं जगत दिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा न सर्वमिज्जगद यक्ष्मगसुमना असत अध्यवोच्यदधिभक्ता प्रथमो देव्यो कृषक अहेङ्गश्च सर्वा जम्भयन्त सर्वाश्चयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुस्सु मंगलः. या पहिल्याच भागामध्ये 4ही स्वर लागले. ही गंमत आहे. चला मग आता आधी म्हणूया का आधी अर्थ ऐकायचा आहे? अर्थ हा सांगतो आणि मग म्हणूया. हा 1-2 मिनिटामध्ये सांगतो. याम इशुम याम इशुम इशू म्हणजे बा याम इशुम गिरिशंत गिरिशंत शांततामय गिरीवर राहणारा असा तो. हातात बिभर शस्तवे तुम्ही हातात धारण करता. काय धारण करता? बाण धारण करता. कशाला बाण? तो फेकण्यासाठी. म्हणजे बाण ही कुठली कृती आहे. कृतीचं व्यक्त रूप आहे ते. हां. मग शिवाम गिरित्रताम गिरित्र गिरित्र त्रा रक्षण करणारा. पर्वतांचं रक्षक आहे. पर्वत नाहीसे झाले तर पाऊस जायला. शिवाम बघा आता टेकड्या किती खणल्यात. प्रत्येक शहराच्या आजूबाजूला असलेल्या टेकड्या खणल्या. त्याचे परिणाम आज नाही तर उद्या जाणवत आहेत. उद्या कशाला? आजच जाणवत आहेत ते. हां. पर्वतांचे रक्षक. ताम त्या बाणाला. तो मगाचचा बाण धरला होता ना तुम्ही हातामध्ये. याम इशुम गिरिशंत हस्ते बिभर्षस्तवे ताम गिरित्रताम शिवाम कुरुमा ही अशी पुरुषम जगत. तो बाण जो आहे ना तो कल्याणकारी असू दे.
ती जी कृती आहे ती कल्याण. आता कोणाला सांगणार मी? देवाला काय सांगणार कल्याणकारी? हे लक्षात घ्यायचं आहे, हे सगळं माझं स्वतःला वर्णन आहे. मी माझ्याशी बोलतोय हे सगळं. माझ्यामधल्या एनर्जीला हे वर्णन आहे. माझ्यामधल्या एनर्जीला दिस इज काइंड ऑफ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, NLP आहे सगळं हे. की मी मला सांगतोय की ती कृती अशी कर, तुझा विचार असा असू दे, स्वतःला सांगितलंय. स्वतःसाठी नाहीये ही विनंती, सगळ्या सृष्टीसाठी केलेली आहे. शक्तीचा वापर कसा करशील ध्येयासाठी, हा, तसं. मग जगत म्हणजे विश्वम विष्णू कसा शब्द आहे तसा पुरुषम जगत असा शब्द तिथे आला. शिवेन, शिवेन म्हणजे कल्याणकारी, वचसा म्हणजे वाघ बाण, वाणी सुद्धा बाणाचं रूप म्हणजे बाण, वाणीचं रूप पण धरू शकतात. वचसा शिवे नत्वा गिरीशा अच्छा वदामसी, आ वदाम वद, आ वदामसी म्हणजे आम्ही बोलतो, कसे बोलतो, अच्छा वदामसी, प्रत्यक्ष स्पष्ट. ऊर्जेला संबोधित केलाय, की ऊर्जेला हाक मारले, शक्तीला हाक मारले, त्या स्वरूपाशी जुळलेली असली पाहिजे. म्हणून तुझी वाणी सुद्धा अशी शांत असेल, तुझी ऊर्जा शांत असावी. शांतता ही ऊर्जा जर का आम्हाला अनुभवायची असेल, तर आमचं मन, बुद्धी, कर्म हे सुद्धा शांत असायला हवं ना. म्हणून असं स्वतःशी स्वतः सुद्धा दिवसभरात एक 5-6 मिनिटं असं शांत चित्ताने बोललं तर सोपं जातं. यथा न सर्वमित जगत यक्ष्मग सुमना असत अयक्ष्मग. अयक्ष्मग याचा अर्थ होतो की कुठलाही रोग नको, म्हणजे शारीरिक पण नको, मानसिक पण नको, बौद्धिक काही नको. सुमना असत, मन सगळ्यांची चांगली असत. कोणाची ना? आमचं सर्वांचं, हे सगळं जग, सगळं जग अशा पद्धतीने वागू. ही ऑप्टिमिझम नाहीये. सगळं जग म्हणजे दरवेळेला सगळे जग धरायचं नाही. माझं मी सुद्धा बघ ना. मी सुद्धा एक विश्व आहे ना. माझ्यामध्ये मी माझ्याबरोबर सकारात्मक आहे का? मग बाकीचं हो. अध्यवोच्च दधिभक्ता प्रथमो दैव्यो भिषक. भिषकाचा अर्थ होतो वैद्य, डॉक्टर. हा प्रथम दैव्यो भिषक, त्या एक्सपर्टचा वैद्य. आता वैद्य म्हणजे दरवेळेला शरीराचा वैद्य अशातला भाग नाही. वैद्य म्हणजे जो स्थिर करतो तो, काही मग. जो बॅलन्स करून देतो तो, काही असेल. मग तुमचे विचार बॅलन्स करून देईल, बुद्धी बॅलन्स करून देईल, भावना बॅलन्स करून देईल, एखादं काम बॅलन्स करून देईल. असा अध्यवोच्च असं प्रकट केलंय, सांगितलं. अधिवक्ता असं सांगितलं गेलं. या पद्धतीने आपण भिषक ह्याला आपण सांभाळू. तर त्याला आपण रिक्वेस्ट केली, अहिंगश्य सर्वान जंबयंत सर्वाशयातु धान्य या. यातू धान्य म्हणजे चेटकी असा अर्थ होतो. चेटक्या, वाईट शक्ती. आता मनातलं एकाबद्दलचं मत्सर चेटूकच आहे की. एखाद्याबद्दलची ईर्ष्या चेटकीच आहे की ही सगळी. मग अशा पद्धतीच्या चेटक्या, चेटक्यांचं स्वरूप काय? चेटक्या दिसतात कुठे? चेटक्या दिसतात मनामध्ये. मनामध्ये आपलं मनातच फिरणार. काय ह्याला कसं मिळालं? काही काम नाही केलं, काही नाही, अवॉर्ड घेऊन गेला उगाच. ही चिटकी झाली सगळी. हां. सगळ्यांना दाबून टाकणारा जंभयन सर्वाश सर्प सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे या सगळ्या जादूटोणांना, चेटक्यांना, सर्प, मनातले विषारी विचार, हे सुद्धा विषारी सर्प, यांना दाबून टाकणारी ही ऊर्जा आहे. माझ्यातलीच ऊर्जा वक्रतुंडाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय वक्रांतुंडयती, असे साप आणि चिटक्यासारखे विचार करणारे, बाह्य नकारात्मकता, अंतर नकारात्मकता, ही सगळी काढूया असा अर्थ होतो त्याचा. असो यश ताम्रो अरुण उत बभ्रुस सुमंगला. असा जो तांबूस अरुणवर्णीय, असा म्हणजे तेजस्वी आहे. बघा ना, कसे तेजस्वी माणूस पांढरा नसतो, तेजस्वी माणूस गोरा नसतो. तेजस्वी माणसाचं एक जे त्वचा किंवा पहाटेच्या वेळेला जे सुरू दिसतं रंग, तसा तो अरुण आहे. अरुणोदय तसा. रूपाचं विविध वर्णन केलंय. हे सुमंगल आहे. पण डिस्ट्रक्शन ज्यावेळेला करतो ते भयंकर दिसणारं रूप आहे. पण काय कोणी करायची? डिस्ट्रक्ट करणारी सुद्धा ऊर्जाच आहे. जे डिस्ट्रक्ट होतं ते पण ऊर्जाचंच रूप आहे, नाही का? माझं विचित्र वागणं, माझ्यातलं रागामुळे जे झालं, ते माझ्यातली शांतता शक्ती पुढे होते आणि नाहीसं करते ते. असा भाग आहे. मग जर का भीतीदायक गोष्टींकडे शांततेने पाहिलं तर ती भीती नाहीशी होते आणि त्यातून जे शांततेचं तेज झळकतं. असो यस्ताम्रो अर्णवतं बभ्रुः सुमंगला. हे
कल्याणकारी असो. चला, आता प्रॅक्टिस एकत्र करायची आहे. हा. हा, एकदा थोडा उशीर होतोय. एक 7-8 मिनिटं उशीर होईल. आज पहिलाच भाग आहे, हळूहळू चाललोय. हा, चला. आता आपण थोडे मास्टर झालोय, नाही म्हटलं तरी, की आता हिरवा, काळा, लाल, निळा सगळं कळायला लागलं आता. म्हणून हा स्वर पट्टा लावून घेतली, हा पट्टी. यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. आता बाण धरलाय ना, तो शिवाम असो, गिरित्र, आणि मला मारू नको, माहिंसी. यामिषुं गिरिशन्तहस्ते. आता मी हात वर खाली करतोय बघा, असं म्हणताना तुम्ही बघितलं असेल. यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. हा जर का काळाची रे, ओठांच्या इथे जर का काळ्या लाईन धरली तर वर गेलं, नाकाच्या इथे आलं तर हिरवा, हनवटीच्या इथे आलं तर लाल, डोळ्यांच्या इथे गेलं तर निळा. असं पण करू शकता. तुमचं तुम्ही ठरवा, एवढंच सांगतो मी तुम्हाला. हा, चला. शिवां गिरित्रतां शिवां गिरित्रतां कुरु मा. शिवां गिरित्रतां कुरु माहिगसि. शिवां गिरित्रतां कुरु माहिगसि. पुरुषं जगत पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा. एखाद्या वेळेला कंटाळा आला तर ला 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 ना 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 ददना, तराणा कसं म्हणतात, तराणा तसं पण म्हणायला लागत नाही. दना न दना ना ना दना ना दना ना 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 शिवेन वचसा त्वा. गिरीशा अच्छा अवदामसी आहे ते. गिरीशा छावदामसी. यथा न सर्वमिज्जगद यथा न सर्वमिज्जगद यक्ष्मग यक्ष्मग सुमना असत. यथा न सर्वमिज्जगद यक्ष्मग सुमना असत. अध्यवोच दधिभक्ता. काळा काळा लाल काळा. अध्यवोच काळा काळा लाल काळा. दधिभक्ता. प्रथमो दैव्यो दैव्यो विषक. देवांचा वैद्य अधिवक्ता प्रथमो. त्यांनी सांगितलं आणि त्याला सांगितलं की बाबा, ते आमच्यातल्या
चेटक्या दूर कर आमचेच विचार, मी मला सांगणं येते. अहिंगश्च, आई म्हणजे आई नकुल, साप आणि मुंगूस. अहिंगश्च. आता तो निळा स्वर आला, काळा, हिरवा, निळा असं जात होतं. अहिंगश्च सर्वा ना 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 सर्वा अहिंगश्च सर्वा जंभयन्त्यः जंभयन्तः. दंभयंत म्हणजे जांभई, दाबून टाकणारी जांभई. मुनी आहे ना, जांबुवंताचा जन्म जांभई म्हणून असं आहे, तो दाबून टाकतो तो. ऐंगश्च म्हणा. सर्वा जंभयन्तः सर्वा जंभयन्तः सर्वाश्च काळाश्च सर्वा जंभयन्तः सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो असौ यस्ताम्रो अरुण धन हिरवा हलका अरुण उत भब्रू सुमंगलः. असं आहे. संपायच्या आधी पुन्हा एकदा आपण एकूण 12 भाग भेटणार आहोत. आठवड्यामध्ये 3 वेळा आत्ता भेटणार आहोत. सोमवार, बुधवार, शुक्रवार पहिला भाग झाला, असे 12 भाग. 13वा भाग आपण सगळे मिळून, आता कसं एक एक ओळ सांगत गेलो तसं मी सांगत जाणार, तुम्ही म्हणत जाणार, असं बरोबर 1 तास 10 मिनिटं किंवा 1 तास 20 मिनिटं शांत म्हणू. आणि तो जो 17 ऑगस्ट म्हणजे जो 13वा भाग जो आहे, तो श्रावणातला पहिला सोमवार आहे. आणि म्हणून हे असं गंमत टार्गेट घेऊन आपण करणार आहोत. तर असा तो आजचा पहिला भाग झाला. अ, सगळे भाग माझ्याच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये दिसतील. म्हणून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की सबस्क्राईब करा. म्हणजे भाग सुरू झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हां. भारतीय वेळेनुसार 9 वाजता 8:55 बरोबर सुरू होईल. 5 म्हणजे 4 आठवडे, 4 त्रिक 12 आणि एक तो 5वा आठवडा असा असणार आहे. शांत चित्ताने करूया. आणि पुन्हा एकदा सांगतो की अनेकांनी मला विचारलं पहिला व्हिडिओ झाल्यानंतर, कुठे द्यायची ऐच्छिक ही? मुळात फी ऐच्छिक आहे. मगाशी पण सांगितलं आणि हे मी साधारणतः दर 2-3 भागानंतर सांगणार आहे. कारण नवीन-नवीन लोकं येतात आणि मला पर्सनली विचारतात ते, की कुठे देऊ? काय देऊ? म्हणून मी आपलं सांगतो नेहमी. तर हे जीपेचे नंबर्स आहेत. ही स्लाईड तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा बघा. हे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तुम्ही भरू शकता किंवा इथे पेटीएमचा क्यूआर कोड सुद्धा. ही स्लाईड जर का तुम्ही स्क्रीन ग्रॅब घेतलात तर तुम्हाला हे कळेल. तर असा होता आजचा आपला पहिला भाग, श्री रुद्र आनंद या मालिकेचा पहिला भाग. आज आपण काय केलं? आज आपण पहिला शांतिमंत्र पाहिला. शांतिमंत्र म्हटला, ऐकला, त्याच्यातल्या 2 ओळी म्हटल्या. त्या आता तुम्हाला म्हणता येतील आणि काळजी करू नका. अतिशय शांत लयीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठीचा रुद्र मी YouTubeवर अपलोड करून ठेवलेला आहे. त्याची ही लिंक या भागानंतर लगेच दिसत असेल तुम्हाला. हां, त्यामुळे नका काळजी करू. शांत म्हणा. पहिलाच भाग आहे आपला. अजिबात काळजी करू नका. अजिबात म्हणजे अजिबात काळजी करू नका. हां, आता जर का तुम्हाला कंटाळा आला नसेल, तर हा सगळा रुद्र ऐकताना कशी मजा येते
हे आपण एकदा ऐकता ऐकता म्हणूया. चालेल का तुम्हाला? अगदी 2-2.5 मिनिटं लागतील. तुम्ही बराच वेळ घेतला तुमचा, पण तरी थोडासा म्हणजे ज्यांना गती मिळेल ना, त्यांना पटकन गती मिळून जाते. म्हणून आमच्या गुरुजी सुद्धा असे शिकवायचे. आता ऐका म्हणायचे ते. म्हणून तुम्हाला मी आपलं ऐकून दाखवतो. तसं हां. आता सगळा शांती मंत्र पण म्हणतो. तुम्हाला आठवत असेल आता शांती मंत्रामध्ये आपण नक्की काय म्हटलं, ते पण तुम्हाला आठवत असेल हां. तर आता ऐका. अ, एवढा वेळ थांबलात तर अजून एक 2 मिनिटं आणि म्हणजे अ, काही नाही हां. आता ज्यांची धावपळ असेल त्यांनी गेलात तरी सुद्धा चालेल. एकच मिनिट हां. चला म्हणू आपण हां. ॐ इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानि सगशिषद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवी मातरमामाहिगसी मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यां सग शुश्रूषेण्यां मनुष्ये हस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शांती शांतीः. इतकं जबरदस्त कमिटमेंट दिल्यानंतर आपल्यावर संपूर्ण ऊर्जा छान आपल्यातनं नाही का वाहणार चांगली? हे ऊर्जेचं स्वरूप सुद्धा किती छान होईल. ओम नमस्ते रुद्रमन्यवहुतोत इषवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने आहुभ्याम् उतते नमः. यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः. शिवा शरव्यायात भतजानो रुद्रमृडय. या ते रुद्रशिवा तनोरघोरा पापकाशिनी. तजानस्तनुभा शन्तमजा गिरिशन्ता द्विचाकशीः. यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. शिवां गिरित्रतां कुरु माहिगसि पुरुषं जगत. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि. यथा नः सर्वमिज्जगद यक्ष्मगसुमना असत. अध्यवोचदधिवक्ता प्रथमो देव्यो विशक. अहिङ्गश्च सर्वा जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः. असौ यस्ताम्रो अरुण ऋतभभ्रुः मङ्गलः. असं आहे. तर सर्वांना मनापासून धन्यवाद, आभार. पुढच्या भागात सुद्धा या. काही चेंजेस असतील तर सांगा, पण आपण स्थिरतेने, शांततेने, आनंदाने जाणार आहोत. अशा पद्धतीने जाणार आहोत. काही जणांना जमलं असेल, काही जणांनी या आधीचा रुद्र आनंद जानेवारीत झालेला केला असेल, त्यांना अजून गती मिळत असेल, जे पहिलीच करतायत त्यांना होईल. अजिबात घाई करू नका. लहान मुलाचं चालणं आठवा. आपलं काय आपण चालणं आठवू शकत नाही आता. लहान मुलाचं आठवा चालणं आणि मग बघा कसं होतं ते. म्हटलं होतं 1 तास, पण 1 तास 12 मिनिटं झाली. 12 मिनिटं तुमची जास्ती घेतली. पहिला भाग होता, जरा हळू सांगितलं. शांती मंत्र पण होता. रुद्र हा पर्स्पेक्टिव्ह आधी सांगायचा होता आणि म्हणून कदाचित जास्त वेळ लागला असेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. भेटू लवकरच. प्रॅक्टिस करत राहा. हा भाग पुन्हा पुन्हा पहा. त्यातला अर्थ समजून घ्या, गर्भित अर्थ समजून घ्या आणि पुन्हा एकदा सांगतो, हे दुसऱ्या कुणाहीसाठी नाहीये. हे स्वतःसाठी आहे.
स्वतःमधल्या ऊर्जेला हा मोठा हाकारा घातलेला आहे. स्वतःमधल्या ऊर्जेला साथ घातली आहे. जी ऊर्जा आपल्या गुणांमुळे, सत्वरजतम ॲटिट्यूडमुळे कधी दुसऱ्या बाजूला, कधी या बाजूला जाते. कशाचाच द्वेष करायचा नाहीये, की असं कसं झालं, तसं का झालं, हे का नाही. ते रूपांतरण जितकं पटपट जमेल तितकं जास्ती चांगलं. राग आहे वाईट आहे का? नाही. काम वाईट आहे का? नाही. क्रोध वाईट आहे का? नाही. त्याचा वापर कसा होतोय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. धन्यवाद. हां, आता पुढच्या भागामध्ये आपण पाहू. रुद्राचा पहिला अनुवाक संपूर्ण करणार आहोत. 32व्या ऋचापर्यंत जाणार आहोत. ऋचा नंबर 14 ते ऋचा नंबर 32. धन्यवाद. भेटूया परत. हां. थँक यू सो मच.